सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, जुन्या पेन्शन योजनेबद्दल पाठपुरावा करून सुद्धा शासन त्याकडे लक्ष देत नाहीये. अशातच काही कर्मचारी सेवानिवृत्त सुद्धा होत आहेत. काही कर्मचाऱ्यांना DCPS, AFS योजना लागू आहे, परंतु काही कर्मचाऱ्यांना त्या योजना सुद्धा लागू नाहीत. आता कल्पना करा की अशातच जर हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले असतील तर त्याबद्दल शासनाची काय भूमिका आहे. याबद्दल एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय समोर आलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, नुकतेच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व शिक्षण संचालक, माध्यमिक व प्राथमिक विभाग यांच्या नावाने एक पत्र काढलेलं आहे. या पत्रामध्ये ज्यांचे AFS, DCPS खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत कळविण्यात आले आहे. नेमकं या पत्रामध्ये काय दिलेलं आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की उपरोक्त विषयावरील माननीय माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांचे 19 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये NPS, DCPS खात्या नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत विनंती केली आहे. सन 2005 पूर्वी विनाअनुदान किंवा अंशतः अनुदान तत्वावर कार्यरत असलेले, परंतु सन 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच DCPS, राष्ट्रीय निवृत्ती योजना म्हणजेच NPS लागू असून यापैकी काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे NPS खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय 10 जानेवारी 2020 मधील तरतुदीनुसार 7व्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही. तथापि ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे NPS खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झालेले आहेत, फक्त अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्यात यावे.